मानगाव आरोग्य केंद्रांतर्गत हिवताप जनजागृती मोहीम। सुंडी तांबुळवाडीसह विविध गावांमध्ये हिवताप विरोधात जनजागृती। शुभांगी पाटील यांनी जलजन्य आणि कीटकजन्य आजारांबाबत दिली माहिती। मानगाव आरोग्य केंद्राच्या अंतर्गत उपकेंद्र सुंडी, तांबुळवाडी, ढोलगरवाडी, मानगाव, कारवे, रामपूर आदी गावांमध्ये हिवताप जनजागृती मोहीम राबवली जात आहे। जलजन्य व कीटकजन्य आजारांविषयी जनतेमध्ये प्रबोधन करण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली असून ती सहाय्यक संचालक आरोग्य सेवा हिवताप डॉक्टर रणवीर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर विनोद मोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर बी.डी. सोमजाळ आणि वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विघ्नेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत आहे। करंजगाव येथील हनुमान विद्यालयात आरोग्य सेविका शुभांगी पाटील यांनी विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना हिवताप, एड्स, कुष्ठरोग, क्षयरोग, कावीळ यांसह जलजन्य व कीटकजन्य आजारांविषयी सविस्तर माहिती दिली। त्या म्हणाल्या की कीटकजन्य आजार रोखण्यासाठी घरासोबतच आजूबाजूचा परिसरही स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे। घराशेजारील फुटके डबे, टायर यांची विल्हेवाट लावणे आणि आठवड्यातून एकदा घरातील पाण्याची भांडी, हौद, टाक्या स्वच्छ करून कोरड्या ठेवणे महत्त्वाचे आहे। आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस या उपक्रमाचे महत्त्व सांगताना त्यांनी यामुळे डासांची उत्पत्ती रोखण्यास मदत होते असे स्पष्ट केले। ग्रामीण भागात आरोग्य विषयक जनजागृतीसाठी अशा मोहिमा अत्यंत उपयुक्त ठरत आहेत। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।